मित्रांनो, महाविद्यालयात आल्यावर मंचावर जाऊन काहीतरी बोलायचं आहे, भाषण द्यायचं आहे, वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायचा आहे, वादविवाद स्पर्धेत भाग घ्यायचा आहे. पण तिथे जाऊन बोलायचं काय? स्पर्धेत गेलो, भाग घेतला तर मंचावर जाऊन मुद्दे तर आपल्याकडे असतात, पण कुठला मुद्दा पहिले बोलायचा, कुठला मुद्दा नंतर बोलायचा आहे. स्टेजवर गेल्यावर सगळी गडबड होते. एक स्पर्धक येतोय, चांगला बोलतोय, नंतर जातोय, संध्याकाळी निकाल लागला, माहीत पडलं तो स्पर्धक जिंकला. पण कसा काय मित्रांनो? म्हणजे माझ्याकडे मुद्दे तर आमचे सारखे होते, पण असं तो काय करून गेला की ज्यामुळे त्याला बक्षीस मिळालं आणि मला काहीच नाही. मग मला थोडा विचार केल्यावर समजलं की भाषणाच्या किंवा स्पर्धेच्या पण स्क्रिप्ट होतात. मग आता ही स्क्रिप्ट बनवायची कशी, याचा मी शोध जेव्हा लावायला गेलो तेव्हा युट्यूबवर म्हणा किंवा गुगलवर असं प्रॉपर कुठेच नव्हतं की नाही का अशी स्क्रिप्ट बनवा म्हणून असं. तेव्हा मला लक्षात आलं माझ्या मित्रांसोबत बोलून की सार्थक वक्तृत्व अकॅडमी हा एक उपक्रम राबवते किंवा त्यांची एक बॅच आहे, तिथे या सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात. तिथे गेल्यावर मग ज्या वेळेला स्क्रिप्टिंगचा विषय आला तेव्हा सरांनी सांगितलं की तुमच्या स्क्रिप्टची सुरुवात कशी असावी. स्क्रिप्ट एक स्वतःचं मत व्यक्त करताना ते आणखी प्रभावीपणे कसं व्यक्त करता येईल आपल्याला, तेव्हा सरांनी सांगितलं की तुमच्या स्क्रिप्टची सुरुवात कशी असावी. स्क्रिप्ट एक स्वतःचं मत व्यक्त करताना ते आणखी प्रभावीपणे कसं व्यक्त करता येईल आपल्याला. परीक्षक कुठल्या बेसिसवर गुण देत असतात आणि तुम्ही न काही बोलताही सभाधीटपणाचे 10 गुण कसे घेऊ शकता. म्हणजे एक स्पर्धक आणखी त्याचं भाषण कसं चांगलं करू शकतो, त्यामध्ये सभाधीटपणा म्हणा किंवा भाषणाची सुरुवात कशी असायला हवी, त्याचा मध्य, त्याचा शेवट, त्यानंतर आशावाद व्यक्त करणे, अशा सगळ्या गोष्टी त्या स्क्रिप्टमध्ये कशा घेता येईल. त्यानंतर तुमची स्क्रिप्ट आणखी चांगली व्हावी म्हणून त्यासाठी तुमच्याकडे चांगला डेटा असायला हवा. तो कसा मिळवावा त्याचे अनेक सोर्सेस सरांनी सांगितले, जसे की सोशल मीडिया म्हणा, त्यानंतर वृत्तपत्र, त्यानंतर मॅगझिन्स म्हणा, त्यानंतर गव्हर्नमेंटच्या काही वेबसाईट्स आहेत, GR आहेत. या अनेक माध्यमातून आपण आपली स्क्रिप्ट कशी उत्कृष्ट बनवू शकतो याचं मार्गदर्शन सरांनी आम्हाला दिलं आणि मी येत्या काळात एक चांगला वक्ता म्हणून नक्कीच समाजापुढे येईल अशी मी खात्री व्यक्त करतो. थांबतो. धन्यवाद.